नमस्कार, मी वर्षा आणि माझ्या एका नवीन मराठी व्लॉग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. छान तयारी झाली आहे बघा आणि चाललोय आम्ही घरीच आहे ना. आम्ही चाललोय संसार माझा रेखिते या नवीन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. आणि आता व्हिडिओला सुरुवात झाली होती. छान आमची सगळ्यांची तयारी झाली होती. हे पण ड्युटीवर आले होते आणि यांचा चहा पाणी वगैरे झाला आणि आता आम्हाला जायचं होतं चंद्रपूरला. तर चंद्रपूरला जाण्यासाठी सगळ्यांची तयारी झाली होती आणि यांची बघा नोकझोक सुरू होती. काय रे चप्पल घालायची होती तर त्यावर डस्ट बसल्यामुळे वैष्णवीने त्याला पुसून मागितली आणि त्यांची दोघांची सुरू झाली नोकझोक. आणि प्रत्येकाच्याच घरी असतं मुलं म्हटलं तर गोंधळा असतोच काही ना काहीतरी. तसंच आमच्या घरी पण दोघंच जण नाही, चौघं जण आहेत. परंतु आता दोघं जण समोर दिसतीलच तुम्हाला. तर डुग्गू आणि भूषण हे पण आहेत दोघं जण. आणि चौघं जण मिळाले का यांचा गोंधळ पाहायलाच नको. पूजेचं सर्व साहित्य घेऊन आलो होतो आम्ही, म्हणून पूजा इथेच करून घेतली. कारण इथून पुन्हा आम्हाला जायचं होतं वाढदिवसाला भद्रावतीला. तर माझ्या बहिणीच्या मुलीचा आज वाढदिवस होता, त्यामुळे मग इथून डायरेक्ट आम्ही भद्रावतीला जाणार होतो आणि घरी जाण्यासाठी मग उशीर होणार होता. म्हणून मग इथेच पूजा वगैरे करून घेतली. तशी पण घरी गेल्यानंतर पूजा करणारच आहोत, म्हणून म्हटलं इथेच करून घ्यावं आणि उशीर होईल पूजेला. म्हणून मग पूजा केल्यानंतर आलो मग आम्ही भद्रावतीला. तर इथे पोचण्यासाठी बरोबर आम्हाला 9 वाजले, कारण 8:15 वाजता आम्ही निघालो चंद्रपूरवरून. तर इथे बरोबर पाऊण तास लागतो यासाठी. तर आल्यानंतर मग हातपाय धुवून छान पुन्हा फ्रेश झालो. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर नंदिनी, हॅपी बर्थडे टू यू. बार बार दिन ये आए, बार बार दिन ये आए, तुम जियो हजारों साल, ये मेरी है आरज़ू. हॅपी बर्थडे टू यू. आम्ही सगळेच जण कुणाचं काय तर कुणाचं काय सुरू होतं. सगळेजण म्हणत होते का माझा व्हिडिओ काढ, माझा काढ. तर सगळ्यांनाच घेतलं व्हिडिओमध्ये छान. आणि माझं कुटुंब खूप मोठं आहे, सासरचंही मोठं आहे आणि माहेरचं पण मोठं आहे. तर असो. आणि आता छान जेवणाला सुरुवात करायची होती. तर तिने स्वयंपाकामध्ये जिलेबी, दहीवडे, भात, दाल तडका, छोलेची भाजी, पोळ्या, चिंचेची कढी, एवढा सगळा स्वयंपाक माझ्या मोठ्या ताईनेच बनवला होता. फक्त पोळ्यासाठी बाईची मदत घेतली होती. तर स्वयंपाक बनवून तयार होता. तर मग आता छान वाढून घेतलं सगळ्यांना आणि यांचे जेवण झाल्यानंतर मग आम्ही जेवण करणार होतो. तर ताईच्या कोणी म्हणजे थोड्या मैत्रिणी होत्या. छान झाला. तुम्हीच केला ना. पुढच्या वेळेस आपण तुम्हालाच आचार्य म्हणून बोलवू. आता सीमा म्हणजे माझी वहिनी म्हणत होती की बघा ताई, मी स्वयंपाक सगळा केला आहे. तर असो, तिची संध्याकाळी 5पर्यंत ड्युटीज असते, म्हणजे जॉबवर आहे ती. तर 7 वाजले तिला घरी यायसाठी तयारी करून ती पण इकडेच आली. आणि मुलांच्या बघा कशा आपापल्या मम्मींच्या चुगल्या करणं सुरू होतं. ठीक आहे. तिची मम्मी स्वतःचा अभ्यास करत नाही, मावशीला जावळा फोन करते. हे लाईव्ह
लावून अभ्यास कर. आई मला नको टीव्ही लावून अभ्यास कर. अशी रात्री काकाची इंडायरेक्टली आपल्याला सगळेजण एकत्र जमल्यानंतर प्रत्येक जणीने आपापल्या मम्मींच्या काही ना काही गोष्टी केल्या आणि त्यानंतर मग सगळ्यांचे जेवण झाल्यानंतर आता आम्ही बसलो आहे जेवण करायसाठी. तर जेवण केल्यानंतर पुन्हा आम्ही इथूनच आता निघणार आहोत. तर आता बरोबर वाजले 10:30. 10:30 वाजली जेवण करायसाठी. आणि जेवण झाल्यानंतर मग पुन्हा मी डबा भरला यांच्यासाठी, कारण सासूबाई आणि हे होते घरी. तर तसे आमच्याकडे रोज जेवण उशिराच होतो. नाहीतर पुन्हा तुम्ही म्हणाल की 10:30-11 वाजता कोणी जेवण करतं का, तर नाही. दुकान बंद करून आल्यानंतर हे उशिराच जेवण करतात आणि आमचं जेवण सगळ्यांचं उशिराच होतो. आणि आता निघालो आहे आम्ही जायसाठी. आईला नमस्कार केला तर माझे मुलं म्हणतात की पैशासाठी तू मोठे हिच्या पाया लागते म्हणून. तर एक होता झाडवर. अरे बापरे, चला चला आता झालं लगेच. आम्ही पाया नाही लागत, आम्ही कधी भेटतो. या बरं. इथे येण्याचं एक कारण म्हणजे माझ्या आईची तब्येत पण नव्हती बरी. आईला पण पाहणं होते म्हटलं, म्हणजे बघणं होते बा, तब्येत नव्हती चांगली तर. आणि वाढदिवस होते म्हणून मग आम्ही इकडनं चालू होतो आणि आता निघालो आहे जायसाठी. तर इथून बरोबर 11:45 निघालो तर बरोबर वणीला आम्हाला पोचायला 11:30 11:45 वाजले आम्हाला. आणि ही बघा किट्टू पहिलेच्या पहिलेच बसली होती. मी याच नवीनच गाडीत येतो म्हणून ती मागे लागली होती. परंतु मग तिथून निघालो विना त्याच्या घरून आणि मग आईच्या घरी तिला आणून सोडलं. अगदी लागूनच आहे घर, 2-3 घराआड, परंतु तरी पण ती बसली होती गाडीमध्ये. आणि आता आम्ही डायरेक्ट निघालो आहे वणीसाठी. मी आता पोचलो आहे घरी. तर आता इथून पुन्हा या घरून मी जाईल आपल्या घरी. तर असो, आणि इथेच मी माझ्या व्हिडिओचा एंड करत आहे आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि सर्वांना शुभरात्री.